नमस्कार. आजच्या भागात आपण पाहणार आहेत श्री रंगनाथ महाराज यांना मिळालेला मानवी देह हे कसे वरदान आहे आणि त्यांच्या जीवनातील धगधगीत वैराग्य. अखंड सावधानता हा गुरुजींच्या स्वभावातील मौलिक पैलू होता. चिंतन मननाशिवाय एक क्षणही ते वाया जाऊ देत नसत. अपार भाग्याने लाभलेल्या मनुष्य देहाचे त्यांनी सोने केले. देह आहे तोपर्यंत तो सार्थकीच लावला पाहिजे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकाराम महाराजांच्या वचनाला त्यांनी अगदी जागरूक होते. हे संत वचन त्यांच्या अंतरी होते. त्यांची विषयासक्ती संपली होती आणि भक्ती विस्तारत होती. कबीरांनी म्हटलेच आहे, कबीर गुरु की भक्ती करू, तजी विषय रस चौज. बार बार नहीं पाई है मानुष्य जन्म की मौज. म्हणजे मानवी जन्म हे ईश्वराने दिलेले मोठे वरदान आहे. अनेक योनी भ्रमणानंतर हा देह प्राप्त होतो. त्या देहाची मौज काही अगाध आहे. पण विषयासक्ती सोडून गुरुभक्ती केल्यावरच ती मौज अनुभवता येते. आणि आपल्या रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींनी ती मौज अनुभवली आहे. सुमारे 18 वर्षे गुरुजींनी आळंदीला गुरुचरणी सर्वस्वाचा त्याग करून संसार प्रपंचाच्या फंदात न पडता श्री गुरुचरण उपासून ज्ञान मिळविले. अंगी यत्किंचितही अहंता येऊ दिली नाही. विनय नम्रता हा त्यांचा स्थायी भाव होता. आता ते ज्ञानाधिकारी झाले. अधूनमधून या कालात त्यांनी कीर्तन प्रवचने केली, तथापि ती पाठासम होती. आता जनजागरणासाठी ती वापर असा गुरूंचा आदेश झाला. शिष्याला गुरुपदच प्राप्त झाले आणि ते त्यासाठी गुरु निरोप घेऊन बाहेर पडले. अकलंक निष्कलंक ब्रह्मचारी व्रताने त्यांना धगधगीत वैराग्य प्राप्त झाले. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवने अंगे, तेथुनी जन्म आघवे सोवळे कीजे. ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे या ओळीप्रमाणे अशी ही वैराग्यशीलता होती. विष बरे पण विषयसंग नको असा गुरुजींचा बाणा होता. विषयाचे गोडपण ते विरहाहुनी दारुण, विष एकदा आणि मरण पुन्हा पुन्हा मारण विषयांचे. आपले सोनपेठचे घर गुरुजींनी स्थानिक नगरेश्वर मंदिरास दान दिले. सर्व पाशातून मोकळे झाले आणि सर्व सुखाचे ते आता अधिकारी बनले. अंतःकरणानेच विषय त्याग स्वीकारला की संगच अशा पुरुषांना सोडून जातो आणि अशी लोक मुक्त संग जीवन जगत असतात. जो मनी ऐसा जाहला, संगी तोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. ज्ञानेश्वरीतील 5व्या अध्यायातील 21व्या ओळीत म्हटल्याप्रमाणे अध्यात्मरंगी रंगलेल्या या रंगनाथास श्रीरंगाचे दर्शन झाले, तेही त्याच्या वैराग्यशीलतेमुळेच. या अवस्थेतच साक्षात्काराची अनुभूती येत असते. जेथ निस्पृहता समळ सांग, त्याचे नाव दृढ वैराग्य. हे परमार्थाचे निज भाग्य, येणे श्रीरंग सापडे. ज्या वैराग्याचा प्रवास ब्रह्मज्ञान प्राप्तीत होतो त्यालाच वैराग्य असे नामाभिधान आहे. नाथ महाराज म्हणतात, या लागी उद्धवा जाण सकळ साधनांचे कारण, जेणे हातात चढे ब्रह्मज्ञान ते वैराग्यपूर्ण साधावे. गुरुजी तर ब्रह्मज्ञानाची ओतीव मूस होती. शिवाय त्यांचे ब्रह्मज्ञान परिणत झालेले होते. ती नारायण परायणता त्यांना विटंबो शरीर होत का विपत्ती, परी राहे चित्ती नारायण. तुकाराम महाराजांनी म्हटलेल्या या ओळीप्रमाणे त्या अवस्थेने प्राप्त झाली होती. गुरुजींची ही अशी वैराग्यपूर्णता त्यांच्या अगाध ज्ञानाने आणि विरक्तीने प्राप्त झालेली होती. धन्यवाद.